तर नमस्कार कृषी मित्र आणि कृषी मैत्रिणींनो. आज आपण बघणार आहे 6 दिन कमिटीचा पासिंग क्रायटेरिया हा कसा असणार आहे. आता तुम्हा सर्वांना एक प्रश्न नक्कीच पडला असेल की 6 दिन कमिटीचा आता पासिंग क्रायटेरिया ही कसा असणार आहे. कारण 6 दिन कमिटीने त्यांच्या सिलेबसमध्ये, क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये आणि त्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये संपूर्ण चेंजेस केलेले आहेत. तर एक आपण लक्षात घ्यायचे, आपण कुठलीही गोष्ट नवीन करताना किंवा आपण नवीन गोष्ट शिकताना आपण त्याचं स्ट्रक्चर आणि त्याचा आपण फॉर्मॅट हे आधी समजून घेतो. मग तुम्हाला पण पासिंग क्रायटेरियाचं तसंच आहे. जेव्हा आपण फायनल थेरी एक्झामसाठी किंवा प्रॅक्टिकल एक्झामसाठी आपण स्टडी करणार आहे, तेव्हा तुम्हाला हा पासिंग क्रायटेरिया समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण IMP क्वेश्चन, अनालिसिस हे सगळ्या काही गोष्टी लक्षात घेतो. पण हे लक्षात घेण्यासाठी तुम्हाला आधी त्या सब्जेक्टचा किंवा त्या कोर्सचा पासिंग क्रायटेरिया हा माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण बघणार आहे हा 6 दिन कमिटीचा पासिंग क्रायटेरिया हा कसा असणार आहे. आणि हा पासिंग क्रायटेरिया फर्स्ट सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर आणि बॅकलॉग एक्झामसाठी पण सेम राहणार आहे. आणि इथून पुढे जी काही 6 दिन कमिटीचे बॅचेस येतील त्यासाठी पण हाच पासिंग क्रायटेरिया सेम असणार आहे. तर आता आपण बघूया आपला पासिंग क्रायटेरिया कसा आहे. तर सर्वात आधी आपण बघूया 1+1, 2+1 अँड 1+2 क्रेडिटसाठी पासिंग क्रायटेरिया कसा असेल. तर याची जी युनिव्हर्सिटी एक्झाम आहे म्हणजे तुमची थेरी एक्झाम ती असणार आहे 40 मार्कची आणि याचं प्रॅक्टिकल असणार आहे तुमचं 20 मार्क्सचं. तर याच्यात परत तुमचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, हे झाले 60 मार्क. आता रिमेनिंग 40 मार्कला आपल्याला हे कॉलेज लेवलला इंटरनल असणार आहे. तर आता आपण बघूया ही 40 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. तर तुम्हाला या 40 मार्क मध्ये 10 मार्कची प्रीमिड असेल, नंतर तुम्हाला 20 मार्कची मिड टर्म असणार आहे. आता राहिले 10 मार्क, तर राहिले 10 मार्क ते प्रॅक्टिकल मध्ये कन्वर्ट होतात. मग त्याचा 5 मार्कला मॅन्युअल असेल किंवा तुम्हाला 5 मार्कला त्याचे असाइनमेंट असेल किंवा तुम्हाला 5 मार्कला काय फील्ड वर्क असेल. तर ते झाले टोटल मिळून 10 मार्क, म्हणजे असे मिळून झाले तुमचे 40 मार्क्स. म्हणजे तुमचं थेरी एक्झाम 40 प्लस प्रॅक्टिकल एक्झाम 20 प्लस तुमची इंटरनल म्हणजे तुमची मिड टर्म एक्झामची मार्क झाले 40. असं मिळून तुमचं टोटल मार्किंग सिस्टम होतंय 100. तर आता तुम्ही एक लक्षात ठेवायचंय, इथं तुमचे हे 10 मार्क्स प्लस हे प्रॅक्टिकलचे 20 मार्क्स प्लस तुमचे थेरीचे 40 मार्क्स, म्हणजे असे मिळून टोटल होतात मार्क्स आपले 70 मार्क्स. तर या 70 मार्क्स पैकी तुम्हाला 28 मार्क्स तुम्हाला पाहिजेत. तर 70 मार्क पैकी तुम्हाला 28 मार्क हे सेपरेट पासिंग साठी 70 पैकी पाहिजेत. तर त्याचा आपण आता डिस्ट्रीब्युशन समजून घेऊया. तर आता आपल्याला बघणार आहे 70 मार्क्स पैकी कितीला पास असेल. तर 70 मार्क्स पैकी तुम्हाला 28 मार्क्स हे गरजे आहेत, म्हणजेच हे झाले 40%. तर तुमचं प्रॅक्टिकल टोटल मिळून म्हणजे तुमची फायनल प्रॅक्टिकल एक्झाम आणि रिमेनिंग ते 10 मार्क्ससाठी मॅन्युअल प्लस मिड हे मिळून तुमचे असणार आहे 30 मार्क्ससाठी. यापैकी तुम्हाला असणार आहे 12 मार्क्सला पास, म्हणजे हे पण झाले 40%. म्हणजे हे टोटल मिळून होतात 40 मार्क्स. आता तुम्ही इथं एक लक्षात घ्यायचंय, तुम्हाला युनिव्हर्सिटी प्लस मिड टर्म मिळून 28 मार्क, म्हणजे तुम्हाला 70 पैकी हे 28 मार्क सेपरेट पासिंग साठी गरजेचे आहेत आणि 30 पैकी तुम्हाला 12 मार्क हे सेपरेट पासिंग साठी प्रॅक्टिकल साठी गरजेचे आहेत. तर याची मिळून बेरीज तुमची 40 मार्क होते. पण तुम्हाला इथं एक तुम्ही लक्षात ठेवायचंय, तुम्हाला 40 नाही तर युनिव्हर्सिटीला कंबाईन 50 मार्कला पास आहे. तर 50 मार्कला पास आहे म्हणल्यावर तुम्हाला इथं 50 मार्क मध्ये तुम्हाला 10 मार्क्स तुम्हाला कसे घ्यायचे. तर तुम्हाला एक तर 10 मार्क्स तुम्ही हे युनिव्हर्सिटीला जास्त घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला 10 मार्क हे 28 पैकी तुम्हाला 38 मार्क तुम्ही युनिव्हर्सिटीला घ्यायचे आहेत. किंवा तुम्ही एकतर रिमेनिंग म्हणजे तुम्हाला जर युनिव्हर्सिटीला 28 मार्क असतील तर तुम्ही
12 पैकी इथं प्रॅक्टिकलला 22 मार्क घेऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवायचंय, तुम्हाला कुठेही हे दोन्हीकडे सेपरेट पास व्हायचंय. म्हणजे तुम्हाला दोन्हीकडे 70 पैकी तुम्हाला 28 मार्कला पास व्हायचंय आणि 30 मार्क्स पैकी तुम्हाला हा 12 मार्क्सला हे पास व्हायचंय. पण हे झालं 40% सेपरेट पासिंग थेअरीला आणि प्रॅक्टिकलला. पण कंबाईन मिळून तुम्हाला 50 मार्क गरजेचे. म्हणजे तुम्ही इथे हे करचाल, तुम्ही 28 मार्क घ्याल आणि 12 मार्क पण तुम्ही प्रॅक्टिकलला घ्याल. पण हे तुम्ही सेपरेट पास झाला, म्हणजे तुम्ही दोन्हीकडे सेपरेट पास झाला. पण तुम्ही जेव्हा कंबाईनची वेळ येते, कंबाईन पासिंगची, तर तुम्हाला तिथं 50 मार्क गरजेचे आहेत. तर 50 मार्कसाठी तुम्हाला दोन्हीमध्ये कुठं तर तुम्हाला 10 मार्क्स एक्स्ट्रा घ्यावे लागतील. म्हणजेच तुम्हाला 40% मार्क्स घेऊन तुम्हाला 10 मार्क अजून गरजेचे आहेत. मग तुम्ही असं पण करू शकता, तुम्ही इथं 28 पैकी 33 मार्क पाडू शकता. म्हणजे इकडे 5 झाले आणि तुम्ही 12 पैकी इथं 17 मार्क हे प्रॅक्टिकल म्हणजे पाडू शकता. म्हणजे 5-5 मार्क एक्स्ट्रा झाले, दोन्ही मिळून आपल्याला 10 मार्क भेटून जातात. तुम्ही तसंही करू शकता. पण तुम्हाला जर चांगला सीजीपीए मेंटेन ठेवायचा असेल आणि चांगलं तुम्हाला जर मार्क ऑब्टेन करायचे असेल, तर तुम्ही युनिव्हर्सिटीलाही चांगले मार्क्स घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिकललाही चांगले मार्क्स घ्या. फक्त तुम्ही 50 मार्क हे कंबाईन पासिंग आहे हे लक्षात ठेवा. सेपरेट पासिंग जरी तुम्हाला 40% असलं, म्हणजे तुम्हाला 70 पैकी 28 मार्क आणि 30 पैकी 12 मार्क जरी असलं, तर तुम्हाला कंबाईन मिळून तुम्हाला 50 मार्क हे गरजेचे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर असा आपला आहे 1+1, 2+1 आणि 1+2 साठी हा आपला पासिंग क्रायटेरिया. तर आता आपण बघूया ओनली जी प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे, म्हणजे ओनली प्रॅक्टिकल एक्झामचे कोर्सेस आहेत, त्याच्यासाठी आपलं पासिंग क्रायटेरिया हा कसा असणार आहे. तर 0+1 अँड 0+2 हे आपले आहेत ओनली प्रॅक्टिकल कोर्स. तर याच्यासाठी आपला पासिंग क्रायटेरिया कसा असणार आहे. तर आता आपण एक समजून घ्यायचंय, याची जी इंटरनल असणार आहे, तर हे कॉलेजच्या हातात इंटरनलचे 50 मार्क असणार आहेत. म्हणजे याची तुम्हाला प्री मिड टर्म, मिड टर्म आणि पोस्ट मिड असे होणार आहे. तर याची प्री मिड होणार आहे 10 मार्क्ससाठी, तुमची मिड टर्म होणार आहे 30 मार्क्ससाठी आणि तुमचे नंतर जे आहे का नाही ते पोस्ट मिड होणार आहे 10 मार्क्ससाठी. म्हणजे असं मिळून तुमची झाली 50 मार्क्सची बेरीज. आता तुमची युनिव्हर्सिटी म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम, ओनली युनिव्हर्सिटी प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे, ते पण असणार आहे तुमचं 50 मार्क्स. तर या 50 मार्क्सचं तुमचं परत अजून डिवायडेशन होणार आहे आणि ते आपण डिवायडेशन आपण प्रॅक्टिकलचा ओनली म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम कशी होणार आहे त्याच्यात आपण याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. 50 मार्कला किती डिस्क्रिप्टिव्ह साठी क्वेश्चन असतील, ऑब्जेक्टिव्ह कसे असतील, वाहिवा, स्पॉटिंग हे सगळं तुम्ही केलेलं आहे. हे आपण याच्यात काय आता एक्सप्लेन करणार नाही. तर आता आपण बघूया हे 50 प्लस युनिव्हर्सिटीची प्रॅक्टिकल एक्झाम 50 मार्क्स मिळून 100 मार्क्स होते. तर 100 मार्क्स पैकी तुम्हाला कसंही तुम्हाला 50 मार्क हे तुम्हाला पाडायचे आहेत. तर 50 मार्क तुम्ही जेव्हा इथं ऑब्टेन करचाल तेव्हाच तुम्ही हे पास होऊ शकता. तर इथे पण तुम्हाला जर 40%चा क्रायटेरिया लागू झाला, तसं काय आपल्याकडे GR नाही 0+1 आणि 0+2 साठी. आणि जे काही कोर्सेस 2+0 अँड 1+0 आहेत याच्यासाठी आपल्याकडे अजून 40%चं काही भेटलेलं नाही किंवा आपल्याला आपल्या सोर्सेस कडून समज नाही. तरी पण जर 40%चा क्रायटेरिया म्हणजे 40% सेपरेट पासिंगचा क्रायटेरिया इकडे लागू झाला, तर तुम्हाला हे प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये पाहिजेत हे 20 मार्क्स सेपरेट पासिंग साठी आणि इकडे पाहिजेत तुम्हाला 30 मार्क्स, म्हणजे तुमचे इंटरनल आहे तर त्याच्यात 30 मार्क्स, म्हणजे टोटल मी तुमची 50 मार्क हे होऊन जातात. किंवा तुमचं असं पण असू शकतंय, तुम्ही इकडे तुम्ही 20 मार्क्स घेऊन तिकडे 30 घेऊ शकता, किंवा तुम्ही इकडे 30 मार्क्स तुम्ही युनिव्हर्सिटीला घेऊन तिकडे 20 मार्क्स घेऊ शकता म्हणजे इंटरनलला. पण तुम्ही एक लक्षात ठेवायचंय, तुम्ही कसंही करा पण 50 मार्क्स पेक्षा जास्त मार्क्स हे ऑब्टेन करा, कारण तुम्हाला 50% हे पासिंग आहे. तर तुम्हाला इथं 50 मार्क हे ऑब्टेन करायचेच आहेत. तर हा झाला आपला ओनली प्रॅक्टिकल कोर्सेस साठी ह्या पासिंग क्रायटेरिया. तर आता आपण बघूया ओनली जे काही थेअरी कोर्सेस आहेत तर त्याच्यासाठी आपला पासिंग क्रायटेरिया कसा असणार. तर ओनली जे काही थेअरी कोर्सेस आहेत त्याचं पण आपल्याला तसंच आहे. त्याची इंटरनल म्हणजे तुमची कॉलेज लेवलला मिड टर्म ही असणार आहे 50 मार्क्स साठी आणि तुमची जी फायनल थेअरी एक्झाम असणार आहे म्हणजे फायनल थेअरी ही पण असणार आहे आपली 50 मार्क साठी. तर हे झालं टोटल म्हणून आपल्याला 100 मार्क्स. तर या 100 मार्क्स पैकी तुम्हाला पण इथे 50 मार्क हे घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला 50 मार्क घेणं गरजेचं आहे. जर इथे पण 40% जर सेपरेट पासिंग तुम्हाला युनिव्हर्सिटीला असेल तर तुम्हाला इथे युनिव्हर्सिटीला
20 मार्क्स हे तुम्हाला ऑप्टेन करावे लागतील. मगच तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसून इथं 40%ला सेपरेट पास होऊ शकता. म्हणजेच तुम्ही इंटरनलला 30 मार्क आणि युनिव्हर्सिटीला 20 मार्क असे म्हणून 50 मार्क, म्हणजे तुम्ही 50%ला पास झाला. किंवा तुम्ही वर जसं आपण प्रॅक्टिकलला बघितलंय तसं पण आपण इथे पण पास होऊ शकतो. म्हणजे कसं, तर तुम्ही युनिव्हर्सिटीला हे 30 मार्क्स ऑप्टेन करा, युनिव्हर्सिटीला 30 मार्क्स, आणि तुमच्या इंटरनलला तुम्ही ऑप्टेन करा 20 मार्क्स. मग टोटल मिळून होतात 50 मार्क आणि तुम्ही होऊ शकता पास. तर असा असणार आहे आपला पासिंग क्रायटेरिया. तर आपण पुन्हा एकदा एक गोष्ट फक्त लक्षात घ्यायची, हे 40% काय आहे आणि 50% आपल्याला कुठे पास व्हायचंय. तर 40% जे आहे ते तुम्हाला थेअरीमध्ये स्पेशल पास व्हायचंय आणि 40% जे आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये स्पेशल पास व्हायचंय. पण याची कॉम्बिनेशन किंवा याची ऍडिशन करून आपल्याला 50 मार्क किंवा 50%च्या वर पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचंय, आपल्याला एकतर इथं सेपरेट 40% मार्क घेऊन आपल्याला कुठेतरी आपल्याला 10 मार्क्स एक्स्ट्रा घ्यावे लागतील. म्हणजे ते तुम्ही थेरीत 10 मार्क्स एक्स्ट्रा घ्या किंवा तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये 10 मार्क एक्स्ट्रा घ्या किंवा तुम्ही दोन्हीकडे मिळून 5-5 मार्क घ्या. पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जरी तुम्ही सेपरेट पास झाला आणि इकडे तुम्हाला जर कॉम्बिनेशन तुमची बेरीज म्हणजे सेपरेट पासिंगची बेरीज फक्त 40% होते, पण 40% आणि 40 मार्क होते, पण तुम्हाला ते कंबाईनला तुम्ही प्रॉब्लेम येता, कंबाईनला तुम्ही फेल होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स अजून एक्स्ट्रा गरजेचे, ते म्हणजे तुम्हाला टोटल मिळून होतात 50 मार्क्स. आता तुम्ही एक लक्षात ठेवायचंय, तुम्हाला मी एक सांगतो, तुम्ही जर थेरीला 70 आउट ऑफ तुम्ही जर 60 मार्क्स ऑब्टेन केले, 70 आउट ऑफ, आणि समजा जर तुम्ही प्रॅक्टिकलला तुमचं सेपरेट पासिंग 12 आलाय, तर प्रॅक्टिकलला जर तुम्ही फक्त 11 मार्क्स ऑब्टेन केले, 30 पैकी तुम्ही म्हणजे 30 मार्क पैकी जर तुम्ही 11 मार्क ऑब्टेन केले, तर तुमची बेरीज ही टोटल होते 60 आणि 10 70 71 मार्क्स. पण तुम्ही 71 मार्क्स घेऊन मग तुम्ही 50 मार्कच्या पण पुढे क्रॉस केले, म्हणजे कंबाईनचा रूल तुम्ही पास केला, पण तुम्ही इकडं सेपरेट मध्ये 12 पैकी फक्त 11 मार्क ऑब्टेन केले. म्हणजे तुम्हाला 1 मार्क हा सेपरेट पासिंग साठी 40% हे करण्यासाठी आपल्याला कमी पडला. तर तुम्ही डायरेक्ट 71 म्हणजे 71 मार्क्स घेऊन सुद्धा फेल होऊ शकता. हे कसं काय, तर तुम्हाला दोन्हीकडे रूल आहे सेपरेट पासिंगचा आणि कंबाईन मिळून तुम्हाला आहे 10 मार्क्स जास्त ऑब्टेन करून 50 मार्क्स घेऊन पास होण्याचा. तर तुम्ही हे गोष्टी लक्षात घ्यायच्यात. तर हा आहे आपला पासिंग क्रायटेरिया. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील, तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही या व्हिडिओला कमेंट करा, आपण त्याच्यावर नक्कीच रिप्लाय देऊ. आणि अशाच नवीन अपडेटसाठी आणि व्हिडिओसाठी आपल्या या ॲग्रोमाइंड युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर कृषी मित्र आणि मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांनाही हा चॅनेल आपला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन टिप्स आणि परीक्षासाठी ट्रिक्स आणि स्टडी मटेरियल येणार आहोत किंवा त्यांना लवकरात लवकर भेटून जाईल. थँक्यू.